जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। अरे वा यार, तुझा फराळ तर खूपच टेस्टी आणि क्रंची झाला। अगं रेसिपी तीच नेहमीची आपली, पण मी तेल एम प्रकाश ऑइलचे वापरते, त्यामुळे अशी भारी टेस्ट येते। हो ग, बाजारामध्ये आजकाल खूप भेसळयुक्त तेल आले आहेत, म्हणूनच तर मी एम प्रकाश ऑइलचे तेल आणते, कारण त्यांच्या प्रत्येक थेंबात आहे शुद्धतेची हमी। मार्केटमधील केमिकल युक्त रिफाइंड तेलामुळे होणाऱ्या कॅन्सर सारख्या आजारांपासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी योग्य खाद्यतेलाची निवड करा। त्याला एक उत्तम पर्याय म्हणजे एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीजचे कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने बनवलेले 100% शुद्ध सूर्यफूल आणि करडई तेल। आमचा पत्ता एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट, शेळके कॉम्प्लेक्स, कर्जत राशीन रोड, भांडेवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। राज्यातील असंघटित कामगारांची दिवाळी यंदा अंधारातच होणार। सरकारकडून अद्यापही अनुदानाची घोषणा झालेली नाही। राज्यातील असंघटित कामगारांची संख्या 30 लाखांपेक्षा जास्त आहे। दिवाळी 2 दिवसांवर आली आहे, मात्र झोपडीत राहणारा, रोजंदारीने जगणारा हा कामगार आजही अंधारात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री कामगार मंत्री यांनी अद्यापही कामगारांसाठी कोणतेही दिवाळी अनुदान जाहीर केले नाही। यामुळे सरकारच्या विरोधातील राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर लोकशाही बांधकाम व इतर संघटना कर्मचाऱ्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर भैलुमे यांनी पत्रकारांना दिली। यावेळी निसार शेख, अशोक डाडर, पूनम समुद्र, आशा माने, शालन मोहिरे, शाहीन शेख, कांतीलाल भिसे, राहुल आडसूळ, शबाना बागवान, योगेश चव्हाण यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। पाहूया यावेळी काय म्हणाले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर भैलुमे। सध्या दिवाळी 2 दिवसावर आलेली आहे आणि या ठिकाणी आजही कामगार मंत्री व राज्याचे मुख्यमंत्री व राज्याचे 2 उपमुख्यमंत्री यांनी अद्यापही असंघटित कामगारांसाठी दिवाळी साजर करू म्हणून असा शासन निर्णय कोणताही काढलेला नाही। तर माझं निवेदन आहे की कामगार मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना की 2 दिवसामध्ये तात्काळ मुख्यमंत्र्यांनी आणि कामगार मंत्र्यांनी शासन निर्णय काढावा की कामगारांना 10,000 रुपये द्यावा। कारण सध्या परिस्थिती मुसळधार पावसाची असून सध्या जर कामगारांची चिंतेचा विषय झालेला आहे दिवाळीचा, कारण दिवाळी साजर करू शकत नाहीत, कारण ओला दुष्काळ पण शासनाने जाहीर केलेला एका साईडला आणि कामगारांवर सतत अन्याय करत आहेत कामगार मंत्री आणि हे शासन। तर माझी एकच विनंती आहे, कारण मागच्या वेळेस आम्ही अहल्यानगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगारांची संख्या घेऊन आंदोलन केलं, तर त्या काळातल्या याच सरकारच्या मंत्र्यांनी जाहीर केलं की 5-5 हजार रुपये दिवाळीसाठी आपण बोनस देऊ। परंतु 2 दिवसानंतर आचारसंहिता लागल्यामुळं शासनाने तो शासन निर्णय मागे घेतला आणि त्यावेळेसही कामगारांवर अन्याय केला आणि यावेळेस ओला दुष्काळ असताना कामगार चिंतेत आहे। कामगारांची घरं वाहून गेलेत पावसामुळे, कामगारांना काम नाही सध्या, पाऊस ओला दुष्काळ असल्यामुळे। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर कामगारांसाठी 10,000 रुपये आमची मागणी आहे आणि जर येत्या 2 दिवसामध्ये जर शासनाने 10,000 रुपये अनुदान दिलं नाही तर आम्ही सर्व जिल्हा अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन साजर करणार आहोत। सिद्धिविनायक कलेक्शन, संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंग, रेमंड लिनन क्लब, सर्टिंग शूटिंगचे भरपूर व्हरायटीज, मेन्स वेअर मध्ये सर्व ट्रेंडिंग कपडे, लहान मुला मुलींमध्ये सर्व फॅन्सी फ्रेश स्टॉक, लेडीज वेअर मध्ये प्रीमियम ट्रेंडिंग कलेक्शन आणि ट्रेंडिंग अँड ट्रेडिशनल साड्या मिल रेट मध्ये उपलब्ध, सुशिक्षित व विनम्र स्टाफ। तर मग मंडळी हो, यंदाच्या दिवाळीची खरेदी आपल्या कर्जत मधील पहिले ब्रँडेड शोरूम असलेल्या सिद्धिविनायक कलेक्शन मधूनच। आमचा पत्ता कर्जत कुळधरण रोड, बस स्टँड व छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून 700 मीटर अंतरावर, कर्जत। अधिक माहितीसाठी संपर्क करा 9403 55 21 21। आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।